पोलीस वकील वाद प्रकरणाची मोठी अपडेट। कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच समोर झाली सुनावणी। पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाने दिले आदेश। पहा ॲडव्होकेट अनिकेत निकम काय म्हणत आहे। विशाल कुंभार प्रकरणात आज कोल्हापूर खंडपीठापुढे पुन्हा एकदा सविस्तर सुनवाई झाली आणि आज सुनवाईच्या वेळेस माननीय न्यायालयाला आम्ही या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला व कशा पद्धतीने विशाल कुंभार यांना 2 तारखेला त्यांच्या घरी जाऊन त्यांना फरफटत पोलीस अधिकारी घेऊन आले, पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं आणि कशा प्रकारे त्यांच्या घरातून DVR बेकायदेशीररित्या ते घेऊन गेले याबद्दलचा उल्लेख व युक्तिवाद आम्ही न्यायालयात केला। त्यानंतर माननीय सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद केला की सदरच्या प्रकरणात सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस सांगली यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्हाला वेळ देण्यात यावा। त्यावर आम्ही विरोध दर्शवला आणि कोर्टाला असं सांगितलं की विशाल कुंभार यांची तक्रार दखलपात्र गुन्हा सविस्तरपणे स्पष्टपणे नमूद करत आहे आणि असं करत असताना कुठलीही प्राथमिक चौकशी करण्याचे अधिकार नाही। माननीय उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना या संदर्भातलं ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलं। सरकारी वकील साहेबांनी हा देखील युक्तिवाद केला की संबंधित पोलीस अधिकारी माफी मागायला तयार आहे, परंतु या प्रकरणात एखाद्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा घडल्यानंतर त्या संदर्भातली माफी मागण्याचा काय हेतू असतो याबद्दल देखील आम्ही युक्तिवाद केला। कोर्टाने आमचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पुढची सुनवाई 3 तारखेला ठेवलेली आहे व सरकारी पक्षाला या प्रकरणात सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी देखील आदेश केलेले आहेत। आम्ही कोर्टात हा देखील युक्तिवाद केला की इथे विशाल कुंभार यांची तक्रारीची दखल घेतली जात नाहीये, परंतु 2-3 तारखेलाच विशाल कुंभार यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व त्या संदर्भातली चौकशी करण्याचा अर्ज देखील माननीय न्यायालयात सादर केलेला आहे। त्यामुळे अशी दुटप्पी भूमिका घेण्यात येत आहे हे देखील आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। कोर्टाने आमचं संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलिसांना या सगळ्या बाबींवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलेले आहे व पुढील सुनवाई 3 तारखेपर्यंत तहकूब केली।